जर नक्कीच SV गायडेश्वर संघाने जर ही लढत जिंकली तर यापूर्वी 2 सामने जिंकल्यामुळे नक्कीच त्यांचं पार्ट थोडंसं भरभक्कम पाहायला मिळालं या स्पर्धेत। यावेळेस पहिला चेंडू स्विच हिट रिव्हर्स स्वीप मारण्याचा अटेम्प्ट प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र या चेंडूवरती रोखून ठेवलं यावेळेस त्या ठिकाणी गोलंदाजानं। गोलंदाजी मार्कवरती उमेश तिरोडकर सज्ज पाहायला मिळतोय, ज्या खेळाडूनं सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत आपल्या अष्टपैलू खेळानं चांगली कामगिरी केली या मैदानावरती। यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे, डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय। दोनही सुरुवातीचा चेंडू हे डॉट निघाल्यानंतर चांगली गोलंदाजी उमेश तिरोडकरच्या माध्यमातून पाहायला मिळते। अनिका 11 संघानं जिंकलेली नाणेफेक निवडलेलं प्रथमतः फलंदाजी करण्याचं हे आमंत्रण या मैदानावरती आणि त्यानंतर 2 सलामीचे फलंदाज मैदानात असताना यावेळेस अजून एक चांगला चेंडू यष्ट्यांवरती नक्कीच पाहायला मिळाला आहे। शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळते उमेश तिरोडकरच्या माध्यमातून, जकडून ठेवतो या ठिकाणी या मैदानावरती गोलंदाज उमेश। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आपली मान उंचावून न देता, मोठा फटका खेळून न देता या ठिकाणी या मैदानावरती गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज उमेशच्या माध्यमातून। तर स्ट्राईक एंडवरील फलंदाज आना मात्र थोडासा चाचपडतो या मैदानावरती। यावेळेस फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, पहिलं अनिवार्य षटक आणि या अनिवार्य षटकाची नक्कीच जी पूर्तता होती ती भेदून काढत या मैदानावरती एक सुरेख फटका निघाला यावेळेस उमेशच्या विरोधात आणि निघालेला फटका मिळालेल्या 4 धावा आणि या 4 धावांनी सांघिक वैयक्तिक खातं खोलतोय फलंदाज या मैदानावरती आना हा या मैदानावरती। गोलंदाजी मार्गवरती नक्कीच उमेश तिरोडकर काय करतो या मैदानावरती। प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, आनानं यापूर्वी एक चौकार मारलाय आणि त्यानंतर आना पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळाला या मैदानावरती। आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला निघालेला फटका, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आला हिल चेंडू पासून आणि तोपर्यंत पहिली धाव अगदी सहजरित्या पूर्ण, बहुधा दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं आणि सहजरित्या बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण झाल्यानंतर सांघिक धावसंख्येचं खातं हे नक्कीच पोहोचतंय। धावसंख्या ही 6 धावांवरती पाहायला मिळते। क्रिकेटचा खेळ ज्या खेळात तब्बल 2 फलंदाजांना रोखण्यासाठी 11 क्षेत्ररक्षक उभे टाकलेले असतात या मैदानावरती, तोच खेळ ज्या खेळानं तुम्हा सर्वांना या मैदानावरती एकत्रित आणलंय, वेळ लावलंय आणि या खेळाच्या दरम्यान एक चांगला फटका चौकार निघतोय आणि तदनंतर मात्र धावसंख्येचं खातं हे 4 धावांनी परावर्तित, डबल फिगर 10 या आकड्यावरती डीजे। उर्फ भाऊ गोलंदाजी मार्ग होते सज्ज पाहायला मिळतोय। दुसऱ्या षटका दरम्यान अगदी पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी फेस करत असताना फलंदाजाच्या माध्यमातून रघुनाथच्या विरोधात निघालेला जमिनीलगतचा फटका आणि मिळालेली 1 धाव ही नक्कीच या मैदानावरती धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळतंय 11 या धावसंख्येवरती। यावेळी चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालंय, गती परिवर्तन केलंय त्या ठिकाणी गोलंदाज रघुनाथ यानं। ऑन साइडला नक्कीच त्या ठिकाणी निघालेला फटका, 1 धाव हे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत त्या मैदानावरती। 2 चौकारांच्या मदतीनं आतापर्यंत फलंदाजी केली जाते आनाच्या माध्यमातून। यावेळेस फटका निघालाय ऑन साइडला, ताकदवर प्रहार, रघुनाथ कासकरच्या विरोधात निघालेला फटका, चेंडू लॉफ्ट केला जात आहे आणि हवाई फायर, चेंडू सीमा रेषा पार, तब्बल 6 धावांसाठी आणि या 6 धावांची सांघिक धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते। आक्रमण चढवलं या मैदानावरती आणि स्कोरबोर्ड 18 या धावसंख्येवरती। 18 लॉस
विदाउट लॉस ऑफ विकेट. 18 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात. यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. यापूर्वीचा चेंडूवरती षटका निघाला होता लॉंग ऑनच्या डोक्यावरून, परंतु यावेळेस स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या स्वीपच्या प्रयत्नात मात्र डॉट चेंडू निर्धाव आणि धावसंख्या ही स्थिरावलेली ती केवळ आणि केवळ 18 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक नक्कीच शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडू बराच वेळ हवेत राहिलेला पाहायला मिळतोय आणि अखेरकार जे झेल नक्कीच उडाला होता, नक्कीच संधी होती फलंदाजाला माघारी परतवण्याची, ती संधी दवडली गेली या मैदानावरती. धावसंख्या ही 20 धावांवरती असताना कुठचा फलंदाज उभारी घेईल या मैदानावरती, कोण मोठी धावसंख्या उभारेल, कोण आपल्या संघाला साठीच्या पार नेऊन ठेवले या मैदानावरती, हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं हे मात्र या मैदानावरती. कारण पहिला डाव या सामन्याचा आणि या पहिल्या डावादरम्यान कुठच्या संघाचा खेळ सुरेख असेल, गोलंदाज एका चांगल्या कामगिरीवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखतील की फलंदाज आपल्या चांगल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती नक्कीच न राहता एका मोठी धावसंख्या उभारतील मैदानावरती, हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं या मैदानावरती. कारण क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, अनुभवतोय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती असताना 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. येणाऱ्या काळात ताकददायक क्षमता आहे या मैदानावरती मोठी फटकेबाजी करण्याची. फलंदाजांचा विचार केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या विरोधात जर अनिका 11 संघाचा विचार केला तर अनिका 11 संघात येणाऱ्या काळात घातक फलंदाज आहेत. त्या फलंदाजांकडे नक्कीच मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु गोलंदाजी करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाचा विचार देखील केला तर गोलंदाजी करणारा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा, तेवढाच मजबूत संघ आणि गोलंदाजी मार्गवरती अजून एक वेगवान गोलंदाज संगम सज्ज पाहायला मिळतोय. संगमच्या विरोधात अगदी आल्या मैदानात एक मोठा फटका खेळला या ठिकाणी फलंदाजानं. चेंडू बराच वेळ हवेत राहिल्यानंतर अखेरकार जमिनीलगत पाहायला मिळतोय आणि तदनंतर मात्र चेंडूवरती बहुधा धावा निघतायत या मैदानावरती. अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा एक काहीतरी वेगळा करण्याच्या प्रयत्नात फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून पाहायला मिळाला, मात्र नक्कीच धावसंख्येत बदलाचा विचार केला तर धावसंख्येत बदल नसेल. डॉट चेंडू, धावसंख्येत स्थिरावले मात्र केवळ 23 या आकड्यावरती. फलंदाजांकडे ताकद आहे, क्षमता देखील आहे, परंतु मोठी उभारी घेतली जाईल का या मैदानावरती? नक्कीच कबुतराला गरुडाचे पंख देखील लावता येतील, परंतु आकाशात भरारी घेण्याचं वेड हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही कधी दत्तक घेता येत नाही. नक्कीच ती ओढ आकाशाच्या या मैदानावरती चेंडूला दाखवतील का फलंदाज? येणारा काळ ठरवेल, येणारा वेळ ठरवेल, परंतु तत्पूर्वी मात्र गोलंदाज या ठिकाणी अतिरिक्त धाव खर्च घालत असताना स्क्वेअरच्या रूपात मिळालेले 1 धाव, धावसंख्येचं खातं नक्कीच परावर्तित 24 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, आपला फटका चेक करण्यास मजबूर पाहायला मिळतोय फलंदाज. त्या ठिकाणी बॅकफुटर गेला आणि अखेरकार चेंडूला जोपर्यंत खेळून काढलाय तोपर्यंत एका धावेनिशी धावसंख्येत पडलेली भर, धावसंख्या ही परावर्तित नक्कीच 25 या आकड्यावरती या मैदानावरती. 25 विदाउट लॉस ऑफ विकेट, बिना गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती असताना यावेळेस चांगला चेंडू, निघालेला फटका, ऑन साइडला निघालाय फटका, जमिनीला घरंगळत सुरेख फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट नक्कीच सक्सेसफुल पाहायला मिळाला या मैदानावरती. एक सुरेख फटका, जमिनीलगत 4 धावा आणि या 4 धावांनिशी धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते, ती 29 या आकड्यावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस फटका फसलाय. ज्या फटक्याला नक्कीच लगी तो लगी वरना अब्दुल घनी देखील म्हटलं जातं, लगी तो आबाद वरना बर्बाद देखील म्हटलं जातं, तो फटका नक्कीच पाहायला मिळालाय. कारण ज्या फटक्यानं यापूर्वीच्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त करून दिल्या होत्या, त्याच फटक्यावरती फलंदाज मात्र कॉट बिहाइंड पाहायला मिळतोय. रघुनाथ कास्कर या खेळाडूंना टिपलेला एक सुरेख झेल हा नक्कीच पाहायला मिळाला आणि धावसंख्या स्थिरावली ती मात्र केवळ 29 या आकड्यावरती.
या षटकातील म्हणजे पहिल्या डावातील तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असताना या मैदानावरती यावेळेस मोठा फटका ऑन साइडला निघालाय. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर क्षेत्र चेंडूला पाठवलं गेलंय. एक मोठा फटका घणाघाती प्रहार या तिसऱ्या षटकाची सांगता करणारा हा फटका या मैदानावरती निघतोय तो फलंदाज बॅट मधून आणि अखेरकार 4 धावांनिशी धावसंख्या ही नक्कीच पोहोचते ती 33 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर चौथ्या षटकाला अगदी थोड्याच वेळात होईल प्रारंभ. काय घडेल येणाऱ्या काळात, कारण बॅटिंग चॉईस फाऊलचा वापर देखील केलाय अनिका 11 संघानं. अनिका 11 संघ कितपत धावांचा डोंगर उभारला जातो या मैदानावरती हे नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरतं या मैदानावरती. नक्कीच स्पर्धेदरम्यान रोहित मांजरेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेत. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये निलेशजी गाड यांच्याकडे, कारण बदल होतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय या मैदानावरती. धन्यवाद, स्वागत चलते मुकाबले की। और ये बढ़िया शॉट खेला और देखते ना देखते 1 रन पूरा किया अपनी टीम के लिए। मिला हुआ रन उसी के साथ टीम के स्कोर में होगी बढ़ोतरी। जीतने का चलता हुआ संघर्ष 2 बड़ी दिग्गज टीमों के साथ में 34 रन टीम का टोटल स्कोर पहुंचा। चौथे ओवर की शुरुआत पहली गेंद के साथ बॉलिंग मार्ग पे है रघुनाथ कास्कर, बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में इस टीम के लिए, और वैसा ही काम करना चाहेंगे। बढ़िया गेंद रघुनाथ कास्कर, इनकी समझ नहीं पाई बल्लेबाज और उसी के कारण लेग बाई का इशारा अंपायर जी का। 1 रन जरूर मिला, टीम के स्कोर में बढ़ोतरी हुई। टोटल स्कोर पहुंचा 1 रन की बदौलत लगभग 35 पे। 2 गेंदे हो चुके समाप्त। बॉलिंग मार पे जिम्मेदारी भरा ये ओवर रहेगा। लोअर फुल टॉस, क्रिकेट का क्लास, गेंद को भेजा सीमा रेखा पार और 6 रन खेले। बढ़िया शॉट है। कहते हैं ना क्रिकेट में न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और उसी अंदाज से ये शॉट खेला। मुसीबत जरूर थी लेकिन टीम के स्कोर को बढ़ाने की कोशिश है, और ये बड़ा स्ट्रोक राजेश के बल्ले से। उसके बाद फिर एक बार लपेटे में लेना चाहे, घुटना टेक, तमाशा देख, उसी अंदाज से डीप स्वेलेग की दिशा में, और एक बढ़िया शॉट। इसी अंदाज से बल्लेबाजी करनी जरूरी है, टीम के स्कोर को बढ़ाना जरूरी है, वही कोशिश चल रही है। टीम का स्कोर है धीरे धीरे बढ़िया अंदाज से लगभग 42 के ऊपर पहुंचा, और उसके बाद ये अच्छा स्ट्रोक है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। 1 रन पूरा करेंगे। नो बॉल, फ्री हिट, और नो बॉल पे गलती की गुंजाइश नहीं होती है। अभी तक एक छक्का जिनके बल्ले से हमने देखा, सावर राम जो कि स्ट्राइक पे रहेंगे, तो जरूरत आवश्यकता बड़े शॉट की होगी। फ्री हिट में रनआउट के रूप में ही आप डगआउट में जा सकते हैं, लेकिन ये प्रयास जो था उसमें कामयाबी मिली नहीं है, उतना बड़ा स्ट्रोक लगा नहीं पाए, उसी के कारण आप कहेंगे 1 रन से संतुष्ट होना पड़ा सावड़ा राम जैसे का बड़े दिग्गज खिलाड़ी को। देखते ना देखते टीम का स्कोर 45 पर।
और उसके बाद यहाँ पे थोड़ा सा हवा में खेलने की कोशिश थी, लेकिन पीछे खिलाड़ी थे, गेंद के नीचे खिलाड़ी थे, पकड़ा गया और एक कैच और उसी के संग विकेट की पतन। बड़ा झटका टीम को लगेगा। 45 टीम का टोटल स्कोर। ले चलते हैं थोड़ी देर तक डीजे की ओर। हमारे पसंदीदा अगर वो इनाम जीतते हैं, चैंपियन बनना है, तो लीग स्टेज के मुकाबले में अच्छा परफॉर्मेंस दिखाना पड़ेगा। 45 टीम का स्कोर। इसी के साथ लगभग ये ओवर जो है घटित हुआ। 12 गेंदें बाकी है। 12 गेंदों में कमाल दिखाने की कोशिश के लिए है। बल्लेबाज कौन, किस तरह की खेलेगी ये पारी। थोड़ा सा समय ना गवाए, आपसे दरख्वास्त है जल्द से जल्द मुकाबला खेले और एक बड़ा मुकाबला होना बाकी है। इसके बाद होने वाला मुकाबला वो भी देखना दिलचस्प होगा और एक क्रॉस बैटल रहेगी प्रसाद 11 और राष्ट्रीय 11 टीम के बीच में। इनिंग के बाद जरूर टॉस के लिए बुलाना चाहेंगे। प्रसाद बॉलिंग मार पे टीम की ओर से महत्वपूर्ण 5वां ओवर प्रगति पर। सावराराम घुमाने की कोशिश जरूर की थी इन्होंने, बल्ले से ठीक से गेंद लगी नहीं है। लेग बाई का इशारा अंपायर जी का। 1 रन खाते में टीम के जुड़ेगा और टोटल स्कोर जो है पहुंचा 46 पे, 46 पे। कई बार देखते हैं नजर बदली, नजारे बदले, इस वक्त करवट बदली और बल्लेबाज दूसरे आपको देखने को मिलेंगे मैदान पे। ऋषि की स्ट्राइक पे थे, दाएं हाथ के ये बल्लेबाज है, लेकिन स्ट्रोक कुछ अजब तरीके का खेलना चाहते थे। मंशा दिखाई थी बड़े शॉट की, लेकिन तब्दील नहीं कर पाए उस शॉट में। उसके बाद अच्छी गेंद है, टिप्पा पड़ने के बाद खिलाड़ी विकेट कीपर हर कार्य में निपुण है ये खिलाड़ी और वो आपको देखने को मिलेगा फिर एक बार। सावराम चाहेंगे कि बड़े शॉट खेले, रनों की गति को थोड़ा सा बढ़ाए, क्योंकि टीम का जो स्कोर है वो अभी तक बढ़िया दिखाई दिया है, लेकिन आज के दिन ज्यादा रन बने नहीं है। लगभग 65 के करीब बने। कल की बात करें तो 90 के ऊपर कई बार रन बने थे और 4 गेंदें समाप्त, 2 गेंदों का खेल शेष होगा। ये 5वां ओवर प्रगति पर। सावराम क्या बड़े शॉट खेल सकते हैं इस ओवर में, प्रसाद को क्या महंगा कर सकते हैं। बड़ा शॉट, चहलकदमी, थोड़ा सा आगे बढ़े थे क्रीज से, घुमाया था बल्ला, लेकिन दूसरा रन लेना शायद बनेगा आसानी से। बढ़िया रनिंग बिटवीन विकेट, अच्छा तालमेल जिसको हम कहते हैं वो दिखाया सावराम और उनके साथ ही खिलाड़ी। उसी की बदौलत टीम का जो स्कोर है वो पहुंचा 49 पे, 49 पे और लगभग 5 गेंदें समाप्त। आखिरी गेंद रहेगी इस प्रसाद के लगभग टीम के लिए 5वें ओवर की। 6 ओवर का मुकाबला, जीतने का संघर्ष। सावराम घुमाने की कोशिश, विकेट कीपर से गलती, उसके बाद फाइन लेग पे दौड़ लगाई है जरूर, लेकिन जनाब इस दौड़ में मात्र मिलेंगे आपको 2 रन। 2 रन के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी करेंगे और स्कोर जो है पहुंचा देंगे लगभग 51 के ऊपर। तो 51 धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय। 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक। 6 गेंदों का खेल बाकी, 6 गेंदों का खेल शेष। उड़ीसी रणनीति स्ट्रेटजी बनाई जाती हुई और किस अंदाज से आने वाली ये 6 गेंदें ये बैटर बल्लेबाजी करते हुए खेलेंगे और अपने टीम के स्कोर को किस तरह से एक विशाल स्कोर तक पहुंचा सकते हैं, ऐसी सोच रहेगी। ऋषिकेश युवा खिलाड़ी है, युवा सितारा है और वो चाहेंगे कि धमाका भी करे और सबकी निगाहें अपनी ओर खींच ले इस मुकाबले में।
कह सकते हैं सेंटर ऑफ अट्रैक्शन, केंद्र बिंदु बन सकते हैं हर एक दर्शकों का, क्योंकि आपके आंखों के ठीक सामने ये बड़ा नाम। और बॉलिंग मार्ग पे गेंदबाज दिखेंगे, चेतन बॉलिंग मार्ग पे, लंबे चौड़े कद के ये गेंदबाज है, अच्छा रन अप लेकर बॉलिंग मार्ग पे, बढ़िया गेंद लेकिन ऑफ स्टंप के बाहर डालेंगे तो अंपायर जी वाइड का इशारा करेंगे, वाइड के रूप में जिसको कहा जाता है पंजाब टू हरियाणा। ये 1 रन देने वाली गेंद थी। बेला और अतिरिक्त रन टीम के स्कोर में होगी बढ़ोतरी के साथ स्कोर पहुंचा 52 के ऊपर। जी हाँ, स्ट्रोक तो बहुत ही बढ़िया है, सदाबहार है, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है। क्रीज बॉक्स में अभी तक गेंदबाज ने बल्लेबाज को कैद करके रखा है। जिस तरह से कहते हैं कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, उसी अंदाज से हर एक गेंद टिप्पे पे डालते हुए, और उसी वजह से बल्लेबाज को मौका ज्यादा दिया नहीं, लेकिन सावड़ाराम से उम्मीद होगी बड़े शॉट की। वो माना चाह बाद में वाइड की मांग कर रहे थे, लेकिन अंपायर जी ने कहा कि ये डॉट गेंद है, बिंदी गेंद है, और इसी के साथ 2 गेंदों का खेल होता हुआ समाप्त। 4 गेंदें शेष है, आखिरी ओवर है, निर्णायक मुकाबला। कोशिश तो भरपूर थी, एक हाथ छूटा भी था, लॉन्ग ऑन के क्षेत्र में थोड़े से फंबल हुए खिलाड़ी, और उसका नतीजा देखिए, जहां पे 1 रन हो सकता था, दूसरा रन कन्वर्ट किया 2 रन के साथ, टीम के स्कोर में बढ़ोतरी की, स्कोर पहुंचा 55 रनों के ऊपर, 55 है। तो एक सम्मानजनक स्कोर अभी तक 3 गेंदों की समाप्ति के बाद। आखिरी ओवर जो कि चलता हुआ, बढ़िया गेंद थी इस बार। अगर आप देखें तो लगभग 4 गेंदें समाप्त हो चुकी है। कहते हैं ना, जिसका खुद पे वजूद होता है वो बिना सपोर्ट के भी मजबूत होता है, वो मजबूती दिखानी जरूरी इस मुकाबले में। क्या सावड़ाराम आने वाली 2 गेंदों में 2 बड़े प्रहार करके 60 तक टीम का स्कोर लेकर जाएंगे? बड़ा शॉट है, हाई इन द स्काई, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे है और पकड़ा गया, खूबसूरती भरा कैच। एरोप्लेन में से एयर होस्टेस को हाय हेलो करती हुई गेंद आई थी और कैच लिया, कबूल किया, विकेट की पतन गिरी। उसी के साथ टीम का स्कोर लगभग रुका 55 रनों के ऊपर, 55 के ऊपर। कमबैक हम कहते हैं, वो कमबैक गेंदबाज ने किया जरूर है, जीतने का संघर्ष है। 28 की 28 रनों की निजी रूप से एक बढ़िया इंपैक्टफुल पारी अपने देखी सावड़ाराम के बल्ले से, और उसके बाद नए खिलाड़ी की नियुक्ति हो चुकी है। और एक बढ़िया शॉट है, देखने वाली बात, लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षक आएंगे फील्ड करने के लिए, गेंद को पकड़ेंगे, गैदर करेंगे, थ्रो करेंगे, तब तक रनों में होगा इजाफा। 2 रन के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी, और टोटल स्कोर जो है 2 रन के साथ पहुंचा लगभग 57 पे। तो इसी के साथ पहले इनिंग का खेल हो चुका है समाप्त, और टीम का स्कोर पहुंचा लगभग 57 पे। तो जीतने के लिए 58 की रहेगी आवश्यकता, और 58 का पीछा किस तरह से किया जाता है वो देखेंगे थोड़ी देर में। बऱ्याच वेळा आपण म्हणतो की संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये। तब्बल एक मोठं टार्गेट, मोठं उद्दिष्ट संघासमोर असेल, आणि त्याचा पाठलाग करणं सोपं जाईल का ते देखील आपण पाहूया थोड्याच वेळात, काही क्षणात। धावसंख्या पोहोचली आहे ती 57, आणि जिंकण्यासाठी 58 धावेची आवश्यकता।
पुन्हा एकदा आपण पाहतोय याची देही याची डोळा अशा प्रकारचा हे समीकरण हे 16 क्रिकेटच्या मैदानात एक सुंदर देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक देखणं आयोजन सुद्धा बऱ्याच वेळा आपण ग्रामीण क्रिकेटचा अनुभव घेत असतो आणि आपल्या गावातील हे नामांकित खेळाडू एकत्र येतात आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत हा खेळ चाललाय कालचा दिवस आपण बघितला आजचा दिवस बघितला बरेचशा खेळाडूंनी जी कमाल केली त्या कमालीच्या जोरावर सामन्यांची मजा आपण घेतोय तब्बल जिंकण्याचा संघर्ष असेल 58 धावेचा आणि तो पाठलाग करण्यासाठी एक तगडी फाईट द्यावी लागेल त्याचसोबत आगमन होते आमच्या सन्माननीय संजय नागवेकर सरांचं मनपूर्वक सर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत असेल बरीचशी मंडळी जी या स्पर्धेत आवर्जून येत आहेत आपली उपस्थिती दर्शवतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेटमय स्वागत असेल या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नक्कीच म्हणेन गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्य ही झुकतो वंदितो तुम्हा शिवराया छत्रपतींना वंदन तुम्हा सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मांद्रेम प्रीमियर लीग ज्याचं आयोजन अतिशय सुरेख पाहायला मिळत आहे महापुरुष स्पोर्ट क्लब यांच्या वतीनं बऱ्याच जणांचं सहकार्य या स्पर्धेला मिळालं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही देखणी आणि सुंदर स्पर्धा या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत देखील ज्यांनी हातभार लावला खूप चांगल्या प्रकारचे डिसिजन पाहिले सन्माननीय मुन्ना दाभोलकर रमेश अनुर्लेकर विवेक आंबेकर असे आमचे त्रिकूट पंचांचं पाहिलं त्याचसोबत स्कोरिंग काउंटिंग मध्ये कालच्या दिवसात सकाळच्या सत्रात त्रिवेणी सावंत होत्या आणि आता अमिषा शेडगावकर आपल्या सोबत स्कोरिंग काउंटिंग मध्ये पाहायला मिळतात त्याचसोबत प्रीतम आणि जय हे आपले कॅमेरामॅन आपण पाहतो या स्पर्धेमधील त्याचसोबत सुदर्शन आणि प्रथमेश सर हे लाईव्ह ब्रॉडकास्ट या स्पर्धेचं करतायत वळणार आहोत या सामन्याकडे पंचांचा येतोय इशारा सामन्याला होईल सुरुवात यलगार केला जाईल का पहिल्या चेंडूवर ते देखील पाहूया खास उपस्थिती अर्पिता सावंत मॅडम यांची देखील आहे त्यांचं देखील स्वागत आणि स्वागत केलंय फलंदाजानं एका देखण्या कडक फटक्यानं देखणा फटका चौकार टॉस साठी या विनंती असेल प्रसाद 11 संघाचा कर्णधार आणि राष्ट्रो 11 संघाचा कर्णधार टॉस साठी मित्रांनो या लवकर थोडंसं सहकार्य आपण करा आजच्या दिवसातील महत्त्वाचा शेवटचा सामना पाहायला मिळेल थोड्याच वेळात चांगला चेंडू सन्मान दिला गेला बऱ्याच वेळा आपण पाहतो चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा खराब चेंडूवर समाचार घ्यायचा ही रणनीती क्रिकेटमध्ये खूप कामी येते तसेच सन्माननीय शंभा सावंत यांचं देखील आगमन परिसरादरम्यान होतंय सहर्षमय त्यांचं स्वागत अपील 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 तर खूप मोठी आहे आणि पंचांनी या अपीलला दाद दिली आहे गडी होईल गारद माघारी परतावं लागेल आणि यावेळी अजून एक प्राइज विकेट प्राप्त होते जो फलंदाज मोठा फटका घेण्याचा करत होता मानस यावेळी त्याचा विकेट गोलंदाज राजेशला मिळतोय चांगली गोलंदाजीचं कर्तब राजेशच्या या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते ज्याप्रमाणे म्हटलं जातं 440 का झटका त्याचप्रमाणे हा झटका दिलाय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमित यांना विनंती आहे कृपया कमेंट कक्षेत या 58 धावा
चा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन संघाच्या दरम्यान चालू असलेली लढत, चालू असलेला सामना, एकीकडे अनिक 11 संघ तो क्षेत्ररक्षण आता करतोय, तर या वेळी झाली आहे चूक. धावेत मध्ये होईल बदल, एका धावेनं धाव फलकाची होईल सुरुवात. श्री गणेश केलाय एका धावेनं 58 धावेचा पिछा करताना, पाठलाग करताना. हा पाठलाग थोडासा जड जाईल असंच या सामन्या दरम्यान वाटतंय, कारण अचूक लाईन आणि चांगल्या प्रकारची टप्प्यावर गोलंदाजी या पहिल्या षटकात राजेश यांची पाहायला मिळते. यावेळी देखील रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळी होईल सक्सेसफुल का पाहणं गरजेचं ठरेल. या रेस मध्ये चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, परंतु शेवटच्या क्षणार्धात सीमा रेषा पार, मिळेल चौकार. या चौकाराची होती अपेक्षा, जो चौकार बॅट मधून आलाय अगदी चेतनच्या, आणि या फलंदाजानं नक्कीच थोडस म्हणूया दिलासा दिला असेल डगआउट मध्ये. बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा चौकार धावसंख्येत बदल आणतोय. सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 9 अशी धावसंख्या धावफलकावर. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. त्याचप्रमाणे प्रयत्न करत राहणं अपेक्षित असेल. एक एक पाऊल जरी पुढे गेला तरी देखील तुमचं स्वप्न साकार करण्याचं जिद्द तुमच्या मनात ठेवणं अपेक्षित. आणि यावेळी देखील एक धाव पूर्ण झालाय, धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे समाप्त. येणारी अजून महत्वाची षटकं आणि त्यांमध्ये देखील धावांचा डोंगर अशाच रीतीनं अविरत चालू ठेवण्याचा असेल प्रयत्न फलंदाजांचा. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्कीच देऊ शकतं. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु लढण्याची जिद्द नक्की देऊ शकतो. तोच आत्मविश्वास, ती जिद्द दाखवावी लागेल संघाला. राष्ट्रोही टॉस विन झाले आहेत आणि प्रथम बॅटिंग फलंदाजी करण्याचा घेतला आहे निर्णय. पण उत्सुकतेचा ठरेल हा निर्णय कितपत यशस्वी होईल. आणि गोलंदाजी मार्कवर युवा खेळाडू, युवा सितारा. मांद्रीमच्या मैदानात बऱ्याच वेळा ज्या खेळाडूनं आपल्या नावाची चर्चा केली आहे असा एक चर्चित खेळाडू बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल, ऋषिकेश. गोलू या नावानं प्रचलित असलेले हे खेळाडू आहेत. बरेचसे चाहते त्यांचे उपस्थित देखील आहेत, बरेचसे फॉलोअर्स देखील त्यांच्या उपस्थित असतील त्यांचा सामना पाहण्यासाठी. पाहूया ऋषिकेश काय करतायत बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू, अप्पुटप्प्याच्या चेंडूवर अगदी मोठा फटका आडवा बॅटचा. क्षेत्ररक्षक तैनात होते, तेवढंच चपळाईचं केलं क्षेत्ररक्षण. मिळाला एक धाव, धावसंख्येत झाला बदल, 11 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाची झाली आहे सुरुवात. कोण करेल मोठ्या फटक्यांची सुरुवात, आणि त्यासाठी या दोन फलंदाजांवर सगळ्यांच्या असतील नजरा. एकीकडे आहे चेतन, तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर विकेट पडेल का. यावेळी माघारी परतावं लागेल. बॅटची कड लागली, त्यानंतर विकेट कीपर आपलं दायित्व पूर्ण केलं यष्टांच्या मागे, आणि त्यानंतर विकेट प्राप्त झालाय. सुमित होते विकेट कीपर. खूप सुंदर प्रकारे 2G 3G नाहीतर 4G च्या स्पीड मध्ये नाही तर तब्बल दोन्हीच्या स्पीड मध्ये विकेट कीपिंग केली आहे. चांगल्या प्रकारचा कॅच पकडलाय, गडीगारच झालाय, आणि लगभग दुसरा विकेट प्राप्त होतोय. बरेच सामने आपण पाहत असतो, हरणं जिंकणं हे होत असतं क्रिकेटच्या मैदानात. परंतु काल हरलात म्हणून आज जिंकणार नाही असं क्रिकेट नाहीये, त्यामुळे प्रयत्न करणं अपेक्षित असेल. 58 धावा पाहिलं तर खूप कठीण आहे, पाहिलं तर तेवढंच सोपं आहे. ऋषिकेश बॉलिंग मार्कवर आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीत हाताळताना आपण पाहतोय. तब्बल जर पाहिलं तर 3 चेंडू सुरेखरित्या एक गडी देखील गारद केलाय. 2 धावा फक्त खर्च केल्या आहेत या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूत.
त्यानंतर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, झेल साठी संधी आणि यावेळी अगदा एखादा लाडू हातीतून सुटावा, चेंडू देखील सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्विमिंग पूल मध्ये ज्याप्रमाणे डाईव्ह घातली जाते अगदी तसंच समोरच्या दिशेने अगदी प्रयत्न चांगला केला, शेवटच्या क्षणापर्यंत त्या प्रयत्नात मिळालं यश आणि चेतन यांची खेळी झाली आहे समाप्त. रघुनाथ भाव या नावाने संबोधले झालेले तगडे खेळाडू बॅटिंग मार्कवर आपल्याला दिसतील. ज्या खेळाडूची देखील बऱ्याच वेळा चर्चा असते, अष्टपैलू खेळाडू अशी ज्यांची ख्याती आहे, अशी रघुनाथ मैदानात दाखल होतील. 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा खर्च, दुसऱ्या षटकाचा 12. पहिल्या षटकात 10 धावा खर्च, टोटल धावसंख्या आहे 12. आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी केली आहे, तब्बल 2 विकेट देखील त्यांना प्राप्त झाल्यात. तिसरी विकेट मिळेल का याची देखील चर्चा असेल. चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी आपण पाहिलं, लेट कट खेळला, 1 धाव मिळाला, धावसंख्येत बदल केला, खातं खोललंय आपल्या बॅटनं. 13 अशी धावसंख्या धावफलकावर, 58चा पाठलाग करताना मोठे खेळाडू, चांगली लढत पाहायला मिळते निसर्गाच्या सानिध्यात. चांगली खेळपट्टी आणि यावेळी देखील डीप मध्ये चेंडू पाठवलाय, ट्रॅव्हल झालाय चेंडू, त्यानंतर फेकी करेल. 1 धाव तोपर्यंत पुढे. एका धावेनिशी धावसंख्या पोचते ती 14 धावेवर. तब्बल 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त आणि धावसंख्या पोचते ती तब्बल 13 धावा. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात माफ करा 14 धावा धावफलकावर लागतायत, दुसऱ्या षटकात 4 धावा खर्च. 58 धावेचा पाठलाग, धावसंख्या पोचली ती तब्बल 14 वर. त्यामुळे 44 धावेची अजून असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नई गेंदबाज बॉलिंग मार्ग पे दिखेंगे, महत्वपूर्ण रहेगा ये ओवर इनके लिए. बढ़िया गेंद, अपील की थी और यहाँ पे उंगली खड़ी कर दी अंपायर जी ने, विकेट की होगी पतन और इसके साथ और एक खिलाड़ी को जाना पड़ेगा डगआउट में वापस. और इसके साथ टीम का स्कोर अभी तक 14 रनों के ऊपर रुका हुआ और 44 रनों की जरूरत. अजून 44 धावेची आवश्यकता. हे तिसरं षटक, 1 चेंडू झालाय समाप्त. नए बल्लेबाज, न्यू बैटर अभी के रूप में आपको दिखेंगे स्ट्राइक के ऊपर. बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट है, देखने वाली बात है. और इसी के साथ टीम के स्कोर में धीरे से बढ़ोतरी होती हुई. एक रन के साथ टीम का स्कोर 15 रनों के ऊपर पहुंचा. और एक बार यहाँ पे अपील की है. देखना पड़ेगा, ये इशारा जो है अंपायर जी का शरीर पे जाके विकेट कीपर तक पहुंची थी और उसी वजह से नॉट आउट का इशारा. उत्साह जरूर था लेकिन भरोसा कम था, ऐसा कहना अंपायर जी का था. और जुनून चाहिए फील्डिंग करते हुए.
अब दबाव डालिए बल्लेबाजों के ऊपर, थोड़ा सा प्रेशर में आएंगे तो बड़े शॉट खेलने के बिरात में विकेट भी गिर सकते हैं। 15 रन अभी तक। उसके बाद और एक बढ़िया शॉट है, देखने वाली बात है, रेस जरूर लगी थी खिलाड़ी और गेंद की, लेकिन जब तक गेंद बैक टू द विकेट कीपर आती, विकेट कीपर के हाथ में आती गेंद, तब तक आसानी के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी होगी। 17 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पे। जीतने का संघर्ष था 58 का, मतलब जीतने के लिए और 41 की रहेगी आवश्यकता। 41 धावेची अजून गरज आहे, मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता। अच्छी गेंद, सनसनाती, दंदनाती, विकेट के ऊपर से ये गेंद गई थी विकेट कीपर के दस्तानों में। अभी तक अगर देखें तो लगभग 5 गेंदें समाप्त हो चुकी है। तीसरे ओवर की यह आखिरी गेंद रहेगी और अंतिम गेंद में क्या बड़ा शॉट खेल सकते हैं बल्लेबाज। जी नहीं, सम्मान दिया, स्ट्राइक अपने पास रखेंगे जरूर, इस सिंगल के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी करेंगे जरूर। 18 रन लग चुके हैं 3 ओवर के बाद और आगे का विवरण सुनाने के लिए सिंधुदुर्ग की एक बेहतरीन पॉपुलर आवाज सचिन सावंत सर, इनके साथ हम जुड़ेंगे मुकाबले की ओर। अभी तक का हाल देखे, 3 ओवर में 58 रनों का पीछा करते हुए लगा चुके हैं लगभग 18 रन और जीतने के लिए और चाहिए 40 रन। थँक्यू डीसे, थँक्यू दिलेश. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल तब्बल 40 धावांची. गोलंदाजी मार्गवरती ऋषिकेश सज्ज पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. अजून एक उंच शरीरयष्टी लाभलेला वेगवान गोलंदाज, त्या गोलंदाजानं सकाळच्या सत्रात आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक मॅन ऑफ द मॅच आपले नावे केलाय आणि या संपूर्ण स्पर्धेच्या गोलंदाजानं चांगली सुबक आकर्षक गोलंदाजी साध्य केले. तो गोलंदाज अनेका 11 संघाकडून प्रतिनिधित्व करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज पाहायला मिळतोय. यावेळेस वैयक्तिक कोट्यातील हे दुसरे षटक हाताळताना सांघिक 4थं षटक गोलंदाज फेकताना मैदानावरती. पहिला चेंडू गोलंदाज ऋषिकेशच्या विरोधात, फलंदाज रघुनाथ कासकरच्या बॅटमधून निघालेला फटका तर हवेत निघाला होता. एक मोठा फटका असेल अशी आशा अपेक्षा असताना फटका फसलाय. अर्जुन चेंडूवरती आला एक सुरेख झेल, हा नक्कीच त्यानं टिपलाय आणि त्यानंतर मात्र हा धक्का बसतोय बहुधा या मैदानावरती. माफ करा, सावळाराम चेंडूवरती आलाय, त्यानं एक सुरेख झेल टिपलाय या मैदानावरती. टिपलेला झेल, मिळालेली विकेट आणि भाऊ रघुनाथ कासकर हा खेळाडू माघारी परततोय या मैदानावरती. सांघिक धावसंख्या ही मात्र केवळ आणि केवळ 18 धावसंख्येवरती असताना हा धक्का बसतोय या मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या संघाला. ओके, ज्या सावळारामनं पहिल्या डावामध्ये तब्बल 28 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी, त्याच सावळारामकडून यावेळेस मात्र एक सुरेख झेल टिपलाय प्रतिस्पर्धी संघाच्या एका अष्टपैलू खेळाडूचा. एक सुरेख झेल, हुकमी झेल टिपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा रघुनाथ कासकर माघारी परतल्यानंतर धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा 5वा, मात्र केवळ 4 धावांचं योगदान देऊन रघुनाथ माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय, तो प्रसाद आपल्या संघासाठी. यावेळेस मैदानात अगदी आल्या आल्या जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत 1 धाव आणि या 1 धावेनं सांघिक खात्यात भर टाकतोय फलंदाज प्रसाद. 7-7 वैयक्तिक खातं हे 1 धावेनशी पुढे सरसावलं जातंय आणि स्कोरबोर्ड सो बऱ्याच वेळानंतर स्थिरावलेला पाहायला मिळाला होता. 18 धावांवरती तो अखेरकार 19 धावांवरती असताना पंचांचे झालेले दोन्ही हात समांतर, म्हणजे नक्कीच चेंडू सुवाईर असल्याची घोषणा पंचांकडून पाहायला मिळते. अतिरिक्त 1 धावेनशी धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळतंय आणि धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. यावेळेस निघालेला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. अजून एक चांगला फटका दर्जेदार पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे म्हणून जो फटका जरी सुंदर असला तरी या फटक्यावरती केवळ आणि केवळ निघते ती मात्र 1च धाव. बहुधा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक हे मैदानात चालू असताना केवळ 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत.
आणि प्रसादच्या बॅटमधून वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. मात्र हाच प्रयत्न जखडून ठेवण्याच्या प्रयत्नात, हा प्रयत्न रोखून ठेवण्याच्या प्रयत्नात उभा टाकतोय या ठिकाणी अनिका 11चा संघ. ज्या अनिका 11 संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणं स्वीकारलं होतं, प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखताना यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघ धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना याही वेळेस हवेत राहिलेला चेंडू सावळाराम जरी चेंडूवरती आलाय, चेंडू अडवण्यापासून झेल टिपण्यापासून सावळाराम चुकला आणि तदनंतर मात्र सावळाराम चुकल्यानंतर चेंडूचा प्रवास नक्कीच पाहायला मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत बदल, एक बऱ्याच वेळानंतर मोठा फटका चौकार आणि हा चौकार सांघिक धावसंख्या परावर्तित नेऊन ठेवतोय ती 26 या धावसंख्येवरती. एक स्वेर चेंडू, एक विकेट मिळवली, 3 सिंगल आणि 1 चौकार, हे आतापर्यंत ऋषिकेश उर्फ गोलूच्या षटकाचं विवरण पाहायला मिळतंय आपल्याला या 4थ्या षटकादरम्यान. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असताना गोलंदाज यावेळेस सुरेख चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्या चेंडूचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरी निघाला तरी चेंडूनं बॅटची कड घेतल्यानंतर मार्गक्रमण केलंय ते विकेट किपर पर्यंत. धावसंख्येत नक्कीच बदल नसेल कारण धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते आणि स्कोरबोर्ड हा मात्र केवळ 26 धावसंख्येवरती असताना 26 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आव्हानाचा विचार केला. 58 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजूनही विजयासाठी 32 धावांची असेल आवश्यकता. उर्वरित चेंडू हे मात्र केवळ 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती अजून एक बदल पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती मोहन सज्ज पाहायला मिळतोय आपल्याला प्रतिस्पर्धी संघाकडून म्हणजे अनिका 11 संघाकडून. 12 चेंडू विजयासाठी जे आव्हान आहे, उर्वरित 12 चेंडूंवरती विजयासाठी जे 32 धावांचं आव्हान ठेवलंय, या 32 धावांच्या आव्हानाचं रक्षण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती नक्कीच गोलंदाज मोहन सज्ज पाहायला मिळतोय. तर हे आव्हान आपल्या संघाला पार करून देण्याच्या उद्देशानं बहुउद्देश मनात घेऊन फलंदाजी करणाऱ्या संघाकडून स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रसाद. यावेळी चांगला चेंडू, फलंदाज बॅकफूटवरती गेलाय, कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ऑफ साईडच्या दिशेनं, पॉइंटच्या दिशेनं फटका खेळावा, कट करावा हा प्रयत्न जरी पाहायला मिळालाय तरी धावसंख्येत नक्कीच बदल नसेल कारण चेंडू हा स्थिरावतोय विकेट किपरच्या हातात आणि स्कोरबोर्ड हा मात्र स्थिरावला जातोय तो केवळ आणि केवळ 26 धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. बॅक टू द बॉलरचा निघालेला फटका मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत अजून एक धाव ही नक्कीच पूर्ण. एकेरी दुहेरी धावसंख्येने भर घालण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ SV गायडेश्वर संघाकडून. परंतु प्रतिस्पर्धी अनिका 11चा संघ तेवढ्याच ताकदीचा, तेवढूच मजबूतीने उभा राहतोय या मैदानावरती आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवताना या मैदानावरती. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. फटका जरी सुरेख असला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आडवा येतोय आणि तदनंतर मात्र चेंडू नक्कीच हा अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. अडवलेला चेंडू, फेकलेला थ्रो, मिळालेली मात्र केवळ 1 धाव ही बहुधा फलंदाजी करणाऱ्या संघाला. 28 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या 5व्या षटकातील 9 चेंडूंचा खेळ बाकी असताना यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फटका मारावा, धावसंख्येला एक वलयांकित प्राप्त करून द्यावा हा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय आणि तदनंतर मात्र विकेट किपरच्या हातात गेलेला चेंडू एक निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. जर दोनही संघांचा विचार केला, एका संघाला रोखायचंय या मैदानावरती तर दुसऱ्या संघाला ठोकायचंय हे मात्र नक्की. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला फटका निघालाय. मिड विकेटच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, दूरवरून चेंडू अडवतोय तोपर्यंत अजून एक धाव पूर्ण नक्कीच पाहायला मिळते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 29 या आकड्यावरती. स्पर्धेदरम्यान तमाम मान्यवरांचं आगमन होतं या स्पर्धेदरम्यान आणि या मान्यवरांमध्ये आमचे अजून एक मान्यवर सन्माननीय सुरेश सावंत यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेत सुरजजी सावंत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सहाव्या मैदानावरती पुन्हा एकदा जर खेळ बघितला, दुसऱ्या डावाचा खेळ सुरू पाहायला मिळतोय. तब्बल आव्हान आहे 58 धावांचं आणि या 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावा धावफलकावरती मात्र केवळ पाहायला मिळत आहेत. म्हणजे विजयासाठी अजूनही 28 धावांची असेल आवश्यकता. नक्कीच 6 चेंडूंचा खेळ बाकी, 28 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळाचा विचार केला जर
टेबल टॉपरचा विचार केला, टेबलमध्ये कुठचा संघ क्वालिफाय करेल हे पाहण्यासाठी नक्कीच रन रेटचा आधार घेतला जाईल. आणि म्हणूनच जरी 6 चेंडूत 28 धावा नाही निघाल्या तरी या आव्हानाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच बहुधा करताना पाहायला मिळेल तो फलंदाजी करणारा संघ. यावेळेस फटका निघालाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. मात्र एक चिकी सिंगल नक्कीच पाहायला मिळेल, कारण मात्र एका सिंगलनिशी स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय. अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्क करते नक्कीच बदल. सावळाराम हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्या सावळारामनं फलंदाजीत 28 धावांचं तब्बल योगदान दिलं होतं. 2 षटकार ज्यानं खेचले होते तो गोलंदाज. यावेळेस फटका निघालाय, सावळारामच्या विरोधात निघालेला फटका, नक्कीच विकेट प्राप्त होते देखील या मैदानावरती. ज्या खेळाडूंना प्रथमतः फलंदाजीत एक सुरेख योगदान दिलं होतं, 28 धावांचं योगदान ज्या खेळाडूंनी दिलं, तोच खेळाडू यावेळेस मात्र या मैदानावरती एक गडी बाद करतोय आपल्या संघासाठी. आणि हा गडी बाद करत नक्कीच संघाला विजयाच्या दृष्टीनं घेऊन जातोय आणि साथ साथ आपली पावलं देखील उचलवतोय तो या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच अवॉर्डच्या दिशेनं. एक चांगली कामगिरी खेळाडू सावळारामकडून पाहायला मिळाले. आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या ही मात्र स्थिरावली जाते, ती केवळ आणि केवळ 31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानात संगम पाहायला मिळतोय. संगम हा अजून एक नवोदित फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. परंतु जर विचार केला सामन्यापासून जर विजय बघितला तर विजय बहुधा थोडासा बराच दूर हा SV गायडेश्वर संघाकडून नक्कीच या मैदानावरती. यावेळेस संगमसाठीचा हा चेंडू ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, ऑफ साइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या बराच बाहेरील चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू गणला गेल्यानंतर 3 चेंडू आणि विजयाचं समीकरण बदललंय या मैदानावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू निघालाय, समोरच्या दिशेला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक ऋषी चेंडूवरती आलाय, ऋषिकेश चेंडूवरती येतोय, चेंडू हलकेच अडवतोय, चेंडूची परतीची फेड तोपर्यंत अजून एका सिंगल निशी स्कोरबोर्ड मात्र परावर्तित तो 32 या धावसंख्येवरती. विजयाचं समीकरण 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 26 धावांची बहुधा अजूनही असेल आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला निघालेला फटका, क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रात चांगलं कार्य करताना चेंडूवरती येतोय, छपकन चेंडूवरती येत वेगाच्या चपळाईने त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जातंय. आणि तदनंतर जोपर्यंत फेक पाहायला मिळेल चेंडूची तोपर्यंत मिळालेली 1 धाव आणि या 1 धावेनं स्कोरबोर्ड परावर्तित 33 या आकड्यावरती. संगमच्या बॅट मधून टोलेजंगा फटका निघालाय, बराच वेळ चेंडू हवेत राहिल्यानंतर अखेरकार चेंडू जमिनीवरती येतोय तोपर्यंत 1 धाव ही नाममात्र पूर्ण पाहायला मिळाले. आणि या 1 धावेनिशी स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय तो 34 या आकड्यावरती. ज्या षटकात 6 चेंडू 28 धावांचे होते, आवश्यकता निघालाय त्या मात्र केवळ 4 धावा आणि 23 धावांच्या फरकानं हा सामना जिंकतोय. या सामन्यावरती शिक्कामोर्तब करतोय नक्कीच अनिका 11चा संघ. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. या सामन्याचा मॅन ऑफ द ज्यानं अंतिम षटकात चांगली गोलंदाजी केली, मात्र 1 गडी बाद केलाय. अंतिम षटकात ज्या खेळाडूंना केवळ 4 धावा खर्ची घातल्या आहेत आणि ज्यानं प्रथमतः फलंदाजी करत असताना तब्बल 28 धावांचं योगदान दिलं होतं, तो खेळाडू सावळाराम ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल सावळाराम आपण लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये या, आपलं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारा. तर यानंतर होणारा सामना राष्ट्रवादी 11 बनाम यानंतर होणारा सामना प्रसाद 11 वर्सेस राष्ट्रवादी 11.